मित्रांनो, आज मी आलेलो आहे महाबळेश्वरला किंवा पर्यटन स्थळावर नाही आलेलो. आज एका आपण शेतकऱ्याच्या वावरात बांधावर आपल्याच वावरात आलेलो आहे. थोडं पुढे ही वाहून गेलेली माती बघा एकदा. ही शेतकऱ्याची वावरातली माती वाहून गेलेली आहे. हे बघा, हे यांचं कांद्याचं वावर आहे शेतकऱ्यांचं. ही कांदे बघा सगळे सडलेले आहेत. तर पाहुणं, तुमचं गावरान कांदा होता का? होता की किती होता? 900-1000 गोळी होती. काय रेट सापडला तुम्हाला? 4 आणि 5 रुपयांनी. 4 आणि 5 का? हो. किती पैसे दिले काय आम्हाला? खत माघारी आलं नाही. नाही आलं का? नाही ना. तर बघा, यांची अपेक्षा होती की गावरान कांदे केले होते, पण गावरान कांद्याच्या पैसे नाही आले म्हणून यांची अपेक्षा अजून वाढत गेली आणि लाल कांदा केला. पण लाल कांद्याचं सुद्धा पावसाळी संकट असल्यामुळे ही अशी अवस्था झाली. यांनी करायचं काय? मायबाप सरकार फक्त 8,500 रुपये हेक्टरनी देतोय. तुम्ही 8,500 रुपयांनी खुश आहात का? तुमची वावरची माती गेली, कांदे गावरला गेले, लाला गेले. एवढी नागटलंच पूर्ण नाही आमच्या. तसं काहीच नाव निवडला 2,500 रुपये एकर आहे. खरं आहे का? आहे ना. 2,500 रुपये एकर आहे. 8,500 किती 3 एकराला नागडीला नाही पाहिजे व्हायची. माझी सरकारला एवढीच विनंती हात जोडून की शेतकऱ्याच्या तुम्ही भावनाशी घेऊ नका. 8,500 रुपये हेक्टरनी काहीच होत नाही. इथं तुम्ही बांधा येऊन पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्याला थेट मदत करा. पंजाबनी जसं 50,000 रुपये हेक्टरला दिलं तसं तुम्ही कमीत कमी 50,000 तर द्यायला पाहिजे. हीच आपली सरकारकडनं अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याला सरकारने काय द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे हेक्टर 50,000 रुपये हेक्टरनी व्हायला द्यायला पाहिजे. हे बघा कांद्यात पाणी कसं वाहत आहे. काय आहे त्याचा काय फायदा आहे का? हे कामातूनच गेलं ना पीक. याच्यात तलाट्याने पंचनामे सरकारने करण्यापेक्षा सरसकट नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं डायरेक्ट हेक्टरी 50,000 द्यावे एवढीच आमची हात जोडून सगळ्यांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि हे लवकर करावं. शेतकऱ्याला फाशी घेण्याच्या आधी लवकर सरकारने यांना मदत, आर्थिक मदत करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. अजून त्यांचा कांदा 2-4 एकर आहे. अजून हात लाल कांदा नाही. असाच खुशी पाय फसत ह्या वावरात. त्यात पाणीच होत आहे सगळं. हे कामातूनच गेलं पीक. याचा काय फायदा होणार आहे का? काही होऊ शकत नाही. हे तरी पाणी होतं तिकडे वावर होऊन गेले बघा तुम्ही.